नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता सिंधू ही घरी येत नसल्यामुळे सगळ्यांना मोठी काळजी लागून राहिलेली असतात आणि सगळेजण आता सिंधूची वाट बघत असतात. तेव्हा आता राघवला तर आता खूप बेचैन झालेले असते. तर तेवढ्यात रिषभ म्हणतो की अरे दादा, तू काही काळजी करू नकोस, सिंधू वहिनी येईलच घरी. तर राघव म्हणतो की रिषभ, हे बघ, जेव्हा माझ्यावरती संकट येत होतं ना, तेव्हा प्रत्येक वेळेस सिंधू अगोदर माझ्या बाजूने येऊन माझ्या पाठीशी उभं राहायची. पण आज मला सिंधूला शोधण्यासाठी धड बाहेरही जाता येत नाही आणि खूप हेल्पलेस आता मला वाटतंय, असे आता राघव रिषभला सांगतो. तेवढ्यात ऋतुराज म्हणतो की हे बघ राघव, तू काही काळजी करू नकोस. आता वाटलंच तर ऋतुराज म्हणतो की मी आणि रिषभ जाऊन सिंधूला शोधेन. पण आता वहिनी म्हणते ना, त्या पद्धतीने आपण थोडा वेळ सिंधूची वाट बघूयात. राजश्री म्हणते की बरोबर आहे राघव, मला वाटतं सिंधू ही ट्रॅफिकमध्ये अटकली असेल अरे, म्हणून तिला यायला उशीर होत असेल. आणि आता राजश्री म्हणते की अरे राघव, तुला पुण्याची ट्रॅफिक तर माहिती आहे ना, किती लेट होतं ते. तेव्हा सिंधू ट्रॅफिकमध्ये अटकली असेल. तर तेवढ्यात राजश्रीच्या मोबाईलवरती एक मेसेज येतो आणि नोटिफिकेशनचं आता आवाज ऐकताच राजश्री तिचा मोबाईल घेते. तेव्हा आता त्या मोबाईलमध्ये मधूने आता सिंधूला किडनॅप केल्याचा व्हिडिओ पाठवलेला असतो. तो व्हिडिओ बघून आता राजश्री खूप घाबरते आणि म्हणते की राघव. तर लगेचच राघव राजश्रीला म्हणतो की काय आहे आई, बघू मोबाईल. आणि आता राजश्रीचा मोबाईल आपल्या हातात घेत आता राघवला मधूने सिंधूला किडनॅप केल्याचे आता दिसलेलं असतं. तेव्हा आता तो व्हिडिओ बघून त्यामध्ये आता मधूने सांगितलेले असते की राघव, तुझी सिंधू माझ्या ताब्यात आहे आणि जर तुला तुझी सिंधू सुखरूप हवी असेल तर मी सांगेल ना तसं करायचं. मधूने सांगितलेले असते की राघव, त्याचं असं आहे, मला फक्त तू आणि तू हवा आहेस. तेव्हा तू जर माझ्याकडे आला ना तरच मी सिंधूला सोडेन. मधू म्हणते की या सगळ्या प्रकरणाची एकदा आपण आता बोलणी केली की मग तिथे येऊ आणि सगळ्या प्रकरणाची नंतर व्यवस्थित खबरदारी करून घेऊ. तुझ्या उत्तराची राघव मी वाट बघते रे, असे म्हणत आता तो व्हिडिओ तिथे संपलेला असतो. मधूचे ते व्हिडिओमधील बोलणे ऐकून आता राघवला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता मधूने सिंधूला किडनॅप केल्याचे सत्य राघव समोर आलेले असते. आणि आता ते सगळं बघून आणि ऐकून राघव विचार करतो की काही जरी झालं तरी आता मी स्वस्थ बसणार नाही आणि माझ्या सिंधूला वाचवण्यासाठी आता मला जगाच्या समोर यावंच लागेल, असा आता राघवने विचार केलेला असतो. आणि आता जे काही होईल त्या सगळ्याची माझी तयारी असल्याचे राघवने विचार केलेला असतो. आता काळजीत पडलेली काकू राघवला म्हणते की राघवा, आता काय करायचं रे. तेव्हा आता लगेचच राघव म्हणतो की उत्तर अगदी क्लिअर आहे काकू. आता मी मधू समोर जाणार आणि मी जर तिथे गेलो तर ती सिंधूला सोडायला तयार आहे आणि तसंही माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय. राघव म्हणतो की मी तिथे गेलो ना आई तर सगळे प्रॉब्लेम एका फटक्यात सॉल्व्ह होतील. हा घे तुझा फोन, असे म्हणत राघव आता तिथून जाऊ लागतो. तेवढ्यात आता राजश्री काकू पुन्हा राघवला थांबवतात. बोट करत काकू म्हणते की राघवा, रागाच्या भरात काहीही निर्णय घेऊ नकोस. राणीच्या तावडीतून सिंधूला सोडवण्यासाठी आपण आता शांततेत निर्णय घेऊ आणि आपल्याला शांततेत बसून विचार करायला हवा, असा आता सल्ला काकूने राघवला दिलेला असतो. राजश्री म्हणते की राघव, वहिनी अगदी बरोबर बोलतायत. त्या राणीवरती आपण एवढा डोळे झाकून विश्वास नाही ठेवू शकत. ती राणी खूप कपटी आहे, धूर्त आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती. राजश्री म्हणते की ती राणी सगळ्यांना शब्दामध्ये गुंडाळून ठेवते. तर ऋतुजा म्हणते की राघव, ती राणी एक नंबरची कपटी बाई आहे, ती तिचा शब्द ना कधीच पाळत नाही, असे ऋतुजा राघवला सांगते. ऋतुराज म्हणतो की राघव, वहिनी बरोबर बोलते, या परिस्थितीत आपण डोकं शांत ठेवून निर्णय घ्यायला हवा. तेव्हा आता विचार करत काकू म्हणते की राघव, आपण जो प्लान करतो ना तसाच राणी आपल्यासोबत प्लान करते. विचार कर राघव, आपण मधूला म्हणजे राणीला घराबाहेर काढण्यासाठी सिंधूच्या एंगेजमेंटचा जसा प्लान केला होता ना, तसंच तुला या घराच्या बाहेर काढण्यासाठी तिने सिंधूला किडनॅप केलंय. राघव, येतंय का तुझ्या लक्षात? एक गोष्ट लक्षात ठेव राघव, तू काही जरी झालं तरी राणीच्या जाळ्यात आणि राणीच्या सापळ्यात आपण अडकवायचं नाही, असा सल्ला आता काकूने राघवला दिलेला असतो. तेव्हा आता रिषभ म्हणतो की बरोबर आहे दादा, आपण वहिनीचं ऐकायला हवं आणि काही काळ आपण शांत बसायला हवं. राघव म्हणतो की आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये आणि मला माहिती आहे ती मधू सिंधूला त्रास देत असणार.
आणि तिथे जाण्यासाठी मी जेवढा जास्त वेळ लावील ना तेवढा जास्त त्रास माझ्या सिंधूला ती मधू देईल असे आता राघव सगळ्यांना सांगतो. काकू म्हणते की राघव, सिंधूचा तू विचार करू नकोस. सिंधू असे 56 राणीची वाट लावेल आणि पुरून उरेल, मला खात्री आहे. एव्हा राणीच्या तावडीतून सुटून आता बाहेर पडण्यासाठी सिंधूने मार्गसुद्धा काढला असेल राघव. इकडे आता सिंधूला किडनॅप करून खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं. तेवढ्यात जास्त खोकला येण्याचे आता सिंधू नाटक करून सिंधू मोठमोठ्याने खोकू लागते. तर ते बघून आता राणी म्हणते की एवढं खोकायला काय झालं, ठीक आहे देते मी तुला पाणी, असे म्हणत आता मधू ही सिंधूला पाणी देते. पाण्याचा ग्लास भरताच आता मधू विचार करते की राघव आता इथे येतोय ना तेव्हा मला आता हिची काळजी घ्यायला हवी. आणि आता तो पाण्याचा ग्लास घेऊन मधू समोर येताच मधू तो पाण्याचा ग्लास आता सिंधू समोर धरते. तर तेवढ्यात त्या पाण्याचा ग्लास हातात असणाऱ्या त्या हाताला सिंधू ही पुढे जाऊन डसते. तेव्हा आता सिंधूने चावा घेताच आता मधू लगेचच तिच्या हातातील पाण्याचा ग्लास खाली टाकते आणि मोठ्याने ओरडते. तर आता त्या पाण्याच्या ग्लासच्या फुटून आता तुकडे झालेले असतात आणि त्याच्या काचा झालेल्या असतात. तेव्हा आता राग येऊन मधू सिंधूला म्हणते की एवढा माज आहे का तुला, बघ आता तुझा माज कसा उतरवते मी, आणि आता तुला एक थेंबही मी पाणी देणार नाही. आणि रागाने मधू तेथून निघून जाते. तेव्हा मधूकडे बघत सिंधू विचार करते की मधू, मला जे हवं होतं ना ते मी मिळवलंय, आता बघ मी तुझ्या तावडीतून कशी सुटते ते. आणि खाली सिंधू त्या काचाकडे बघते आणि आता इकडे लगेच सिंधू तिचा पाय पुढे करून खाली पडलेली एक काच आता त्या पायाच्या अंगठ्याने उचलून आता आपल्याकडे घेऊ लागती. इकडे आता तो व्हिडिओ लॅपटॉपला कनेक्ट करून राघव आणि सगळेजण बघत असतात. त्यामध्ये मधूने सांगितलेले असते की तुझी सिंधू माझ्या ताब्यात आहे राघव, आणि तुला जर तुझी सिंधू हवी असेल तर मला तू हवा आहेस आणि त्यासाठी तू माझ्याकडे ये. हे सगळा व्हिडिओ आता सगळंजण काळजीपूर्वक ऐकत असतात. तू माझ्याकडे आलास ना राघव, मी तुझ्या सिंधूला लगेच सोडवेन असे आता त्या व्हिडिओमध्ये म्हटलेले असते. आणि काळजीपूर्वक बघितलेला तो व्हिडिओ बघून राघव म्हणतो की या व्हिडिओकडे बघून तुम्हाला काय वाटतंय, मधूने सिंधूला कुठे लपून ठेवलं असेल. तर सगळेजण आता सिंधू आणि मधू यांच्या त्या व्हिडिओचा पिक्चर अगदी डीपमध्ये बघतात. आणि लगेचच आता सगळेजण विचार करत असताना राघवच्या डोळ्यासमोर जेव्हा आता आपली हॉस्पिटलमधून सिंधूने आता सुटका केली होती, आता अंगावरती कंबल टाकून सिंधू आपल्याला हॉस्पिटलमध्ये कसे बाहेर घेऊन आली हे आता राघवला आठवतं. आणि ते सगळं राजश्रीला देखील आठवून राजश्री म्हणते की मला वाटतंय मधूने सिंधूला हॉस्पिटलमध्ये ठेवलं असेल. राघव विचार करत म्हणतो की का बरं आई, तुला असं का वाटलं. राजश्री म्हणते की अरे इथूनच याची सगळी सुरुवात झाली होती. तेव्हा विचार करत रिषभ म्हणतो की नाही काकू, मला नाही वाटत तिने सिंधू वहिनीला हॉस्पिटलमध्ये ठेवलं असेल म्हणून. राणी वहिनी सिंधू वहिनीला पब्लिक बेसमध्ये कधीच ठेवणार नाही असे रिषभ आता सगळ्यांना सांगतो. तर आता सगळेजण पुन्हा विचार करू लागतात. तर आता काकूच्या डोळ्यासमोर सावीची पहिली भेट सिंधू सोबत मधूने त्या गोडाऊनमध्येच घडवली होती हे सगळं आठवतं. आणि काकू म्हणते की मला वाटतंय की सिंधूला मधूने गोडाऊनमध्ये ठेवलं तर नसेल ना. तेव्हा आता विचार करत ऋतुराज म्हणतो की वहिनी, मधू आणि तिचा मामाना खूप चापलूस आहेत. एका जागेवरती जर त्यांनी एका माणसाला ठेवलं तर दुसऱ्या वेळीसुद्धा तिथेच ते ठेवणार नाही करे राघव, बरोबर आहे ना. तर राघव पुन्हा विचार करू लागतो. तेव्हा आता लगेचच राघव म्हणतो की काका बरोबर बोलतोय. तेव्हा आता विचार करत काकू म्हणते की मग अशा जागी ठेवलं असेल की ज्याचा आपण विचारही करू शकत नाही राघव. तेव्हा आता ऋतुजा म्हणते की राणीच्या घरात तिच्या सिक्रेट रूममध्ये तर नसेल ठेवलं तिने. ऋतुजा म्हणते की नक्कीच सिंधूला तिथे लपवलं असेल. तर राघव म्हणतो की हे देखील बरोबर आहे. तेव्हा आता आपण एक काम करू. राघव म्हणतो की या सगळ्या जागेंवरती आपण जाऊन चेक करू शकतो आणि तिथे गेल्याशिवाय आणि सिंधूला शोधल्याशिवाय सत्य काय आहे ना ते आपल्याला कळणार नाही. तेव्हा आता राजश्री म्हणते की राघव, तुझी कल्पना चांगली आहे रे, आपण तिकडे सगळ्या जागांवरती शोधायला हवं. तेव्हा आता राघव म्हणतो की हे बघा, तुम्ही सिंधूला त्या जागेवर जाऊन शोधताना काळजी घ्या आणि प्रत्येकजण अलर्ट राहा. तेव्हा आता काकू म्हणते की आपण एकाने जाण्यापेक्षा दोघांनी जाऊया का, म्हणजे टेन्शन राहणार नाही. राघव म्हणतो की काकू तू अगदी बरोबर बोलतेस. आणि लगेचच राघव म्हणतो की काकू आणि काका तुम्ही फार्म हाऊसवर जा. तर रिषभला राघवने आता हॉस्पिटलमध्ये शोधायला सांगितलेले असते. राघव म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, तुम्ही जिथे शोधायला जाताल ना तिथे सिंधू असेल देखील आणि नसेल देखील,
पण त्या जागेवरती मधू किंवा तिचे गुंड असण्याची शक्यता जास्त आहे असे राघवने आता सगळ्यांना सांगितलेलं असतं. राघव म्हणतो की तेव्हा तुम्ही सगळेजण अलर्ट राहा. तुम्हाला यामध्ये काही जरी संशय आला तेव्हा किंवा काही जरी आढळलं ना लगेच मला कॉन्टॅक्ट करा असे आता राघवने सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले असते. राघव म्हणतो की ओके आणि आता लगेच या कामाला सुरुवात करा आणि लगेच जा आणि काही आढळलं तरी मला इन्फॉर्म करा, मला लगेचच कॉन्टॅक्ट करा असे आता राघवने सगळ्यांना सांगितलेलं असतं. इकडे आता सिंधूने ती काच आता आपल्या हातात घेऊन लगेचच सिंधू त्या काचेने तिच्या हाताला बांधलेला तो दोर कापू लागते आणि अखेर सिंधूने तो दोर कापलेला असतो आणि पटकन आता तिचे दोन्ही हात मोकळे करत सिंधू आता त्या दोरातून बाहेर पडलेली असते आणि आता आपण दोर कापला आणि आपण आता मोकळे झालो हे बघता सिंधूला आनंद होऊन सिंधू तेथून जाऊ लागते. पण त्याच वेळेस आता मधू तिच्या गुंडांना घेऊन सिंधू समोर आलेली असते. तेव्हा मधूला बघताच पुन्हा सिंधूला मोठा धक्का बसतो. सिंधूकडे येत मधू म्हणते की तुला वाटलंच कसं मी तुला इथून सहजासहजी जाऊ देईल म्हणून. जोपर्यंत राघव इथे येत नाही तोपर्यंत इथून तुझी सुटका नाही सिंधू असे मधू आता सिंधूला ठणकावून सांगते. आणि बांधा रे हिला खुर्चीला असे म्हणत आता मधूने सिंधूला धरून बांधण्याची तिच्या गुंडांना आज्ञा केलेली असते. तर लगेचच ते गुंड पुन्हा सिंधूला धरतात आणि खुर्चीला बांधून आता दोराने घट्ट आवळतात. सिंधू आता सोडा मला असे बोलत असतात पण गुंडांनी आता सिंधूला पक्के बांधलेले असते. तेव्हा आता सिंधू ही मधूकडे बघते आणि म्हणते की मधू तू हे जे काही करते ते खूप चुकीचं आहे एवढं लक्षात ठेव. तर मधू हसू लागते. तेव्हा आता राग येऊन मधू म्हणते की आता इथून पळून जाण्याचा तू प्रयत्न केलाय सिंधू, पण आता इथून पुढे तू इथून पळून जाण्याचा प्रयत्न काय विचार सुद्धा करू शकत नाहीस. आणि लगेच आता मधू तिच्या गुंडाला खुणावते तर एक गुंड बाहेर निघून जातो. तेव्हा आता ते सगळं बघून सिंधू विचार करते की या मधूच्या मनात तरी काय चाललंय आणि ते मला कसं कळल, पण मला ते कळायलाच हवं. आणि लगेच आता त्या गुंडांनी बाहेर जाऊन बॉम्ब आणलेला असतो आणि तो बॉम्ब आता टायमिंग बॉम्ब असतो आणि आता तो गुंड तो बॉम्ब आता मधूच्या हातात देतो. तर मधू तो बॉम्ब घेत आता सिंधूच्या मांडीवरती ठेवते. तेव्हा आता घाबरत सिंधू म्हणते की हे तू काय करतेस मधू. तर मधू म्हणते थांब सांगते मी तुला. आणि आता मधू ही सिंधू समोर येते आणि लगेचच खाली बसत त्या टायमिंग बॉम्बचा टाईम आता मधूने ॲडजस्ट केलेला असतो. तेव्हा आता ते बघून सिंधू म्हणते की मधू हे खूप चुकीचं आहे बरं का. तेव्हा आता लगेचच मधू म्हणते की हो का, हे सगळं अगं सिंधू तुझ्या कर्माचं फळ आहे आणि तू जर पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर तुला ही शिक्षा भोगावीच लागेल सिंधू असे मधू सिंधूला बोलते. आणि आता मला राघव सोबत जे करून घ्यायला हवं आहे ना ते करून घेणं अगदी सोपं जाणार आहे असे आता मधू सिंधूला बोलते. आणि आता लगेचच मधू ही उठून उभा राहते आणि तिचा मोबाईल घेते. तर सिंधू म्हणते की मधू तू हे खूप चुकीचं करतेस बरं का. तर आता तिच्या मोबाईलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा सिंधूच्या मांडीवरचा फोटो आता मधूने काढलेला असतो आणि लगेच मधू तिच्या मोबाईलमधील तो बॉम्ब ठेवल्याचा सिंधूचा फोटो आता सेंड करते आणि म्हणते की आता राघवला काही जरी झालं तरी इथे यावंच लागेल. आणि चला रे असे म्हणत मधू तिच्या गुंडांना घेऊन बाहेर निघून जाते. तर सिंधू ओरडतच मधूला म्हणत असते की मधू थांब. पण मधूने काही ऐकलेलं नसतं आणि मधूने आता तिला हवं आहे तेच केलेलं असतं. इकडे आता सिंधूला सगळीकडे शोधून काकू आणि राजेश्री पुन्हा घरी येतात आणि राघवकडे येत काकू म्हणते की अरे राघवा, सगळीकडे जिथे जिथे सिंधू असेल असा संशय येत होता तिथे सगळ्या जागेंवरती आम्ही शोधलं पण सिंधू कुठेच सापडली नाही. तेवढ्यात पाठीमागून ऋतुराज, ऋतुजा आणि रिषभ तिथे येतात. तेव्हा आता रिषभ म्हणतो की दादा अरे आम्ही सुद्धा सगळीकडे शोधलं, सगळीकडे सिंधू वहिनीला बघितलं पण सिंधू वहिनी कुठेच दिसली नाही. आता त्या सगळं जण निराश पुन्हा रिकाम्या हाताने परत आलेले बघून राघव म्हणतो की आता माझ्या सिंधूला मी कुठे शोधू. तेव्हा आता काकू म्हणते की राघवा अरे असा निराश होऊ नकोस तू. काकू म्हणते की राघव, विनायकाला आपली काळजी आहे, आता यातून तोच आपल्याला मार्ग दाखवेल आणि आपल्या सिंधूला सुखरूप घरी आणेल. राघव म्हणतो की काकू माझ्याकडे एवढा वेळ नाहीये, लवकरात लवकर सिंधूला शोधून त्या मधूच्या तावडीतून सोडवायला हवं. राघव म्हणतो की काहीही करून मला मधूच्या तावडीतून लवकरात लवकर सिंधूला शोधून घरी घेऊन यायचंय आणि आता माझ्या सिंधूला मी कुठे शोधू असा राघव विचार करू लागतो. आणि आता पुन्हा हे मधूने तो
फोटो काढल्याला आता राघवच्या मोबाईलवर आलेला असतो आणि पटकन आता राघव त्याचा मोबाईलमध्ये मधूने पुन्हा पाठवलेला तो सिंधूचा फोटो बघतो आणि आता लगेचच तो फोटो बघून राघवला क्लिक झालेलं असतं की मधूने सिंधूला कुठे ठेवलंय ते. जेव्हा आता मधूने राघव येत असतो तेव्हा फंक्शनसाठी तिच्या रूमची जशी तयारी केलेली असते आणि राघव त्यावेळेस तिथे आलेला असतो आणि त्यावेळेस आता ते सगळं बघून ती रूम सजवलेली बघून राघव हा आरशासमोर येतो आणि मधूला म्हणतो की वाव. आणि त्या आरशाला सुद्धा आता सगळीकडे लॅम्प लावून लाईट लावून आता मधूने सजवलेले बघताच राघवने म्हटलेले असते की मधू, तुला नाही वाटत का हा मिरर प्रमाणापेक्षा जास्त मोठा आहे. तेव्हा आता लगेचच मधू म्हणते की राघव, मी जिथे असते ना तिथे मिरर मला मोठाच लागतो. आणि मधूने सांगितलेले असते की राघव, आता स्टुडिओ आता तयार झालाय. आता एकदा का मी मेकअप केलं ना तर मग सगळं काही तयारी होऊन जाईल. आणि आता स्टुडिओची सगळी तयारी झाली, एकदा का मेकअप झालं मी डान्स सुद्धा सुरू करू शकते, असे आता सिंधूने सांगितलेलं असतं. मधूने राघवला म्हटलेले असते की राघव, तुला हा स्टुडिओ आवडला ना? तर लगेचच राघव म्हणतो की म्हणजे काय, माझ्यासाठी हा स्टुडिओ म्हणजे एक नवीन आहे आणि मला तो खूप आवडला आहे. आणि राघवचे ते बोलणे ऐकताच पाठीमागून आता मधूने राघवला मिठी मारलेली असते आणि म्हटलेले असते की आय लव्ह यू राघव, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. आणि आता लगेचच बाजूला होत राघव म्हणतो की काय करतेस तू मधू, बाजूला राहा. तर पुन्हा आता मधू ही राघवला मिठी मारते आणि म्हणते की तेच तर जमत नाही ना मला राघव. तेव्हा आता मधू म्हणते की राघव, आपण कुठेतरी लांब निघून जाऊयात जिथे कुणीच आपल्याला ओळखत नसेल आणि तिथे फक्त आपण दोघेच असू. तर आता मधू म्हणते की प्लीज राघव, आपण लांब जाऊयात ना? तर लगेचच राघव पुन्हा मधूला बाजूला करत म्हणतो की मधू प्लीज. त्यावेळेस राघवने मधूला सांगितलेले असते की मधू लिसन, मी तुझ्या फिलिंग समजू शकतो, पण माझं फक्त सिंधूवरती प्रेम आहे आणि माझ्या हृदयात सिंधू शिवाय कुणाला जागा नाहीये. ही गोष्ट तू जितक्या लवकर ॲक्सेप्ट करशील ना तेवढं तुझ्यासाठी चांगलं असेल, असे आता राघवने मधूला सांगितलेले असते. राघवने मधूला सांगितलेले असते की मधू, माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारा तुला नक्की मिळेल, तेव्हा प्लीज तू माझ्यावरती वेळ वाया घालू नकोस असा. राघव म्हणतो की मधू, तू माझी एक खूप चांगली मैत्रीण आहे म्हणून मी तुला खोटी आशा देत नाहीये आणि कळतंय तुला, असे राघवने त्या स्टुडिओमध्ये आता मधूला सांगितलेले असते. आणि हे सगळं आता राघवला आठवतं आणि तो व्हिडिओ बघून, त्या व्हिडिओतील पाठीमागचे ते सगळं स्ट्रक्चर बघून आता राघव म्हणतो की आय थिंक मला कळलंय मधूने माझ्या सिंधूला कुठे ठेवलंय ते. तर आता लगेचच ऋषभ म्हणतो की दादा, सिंधू वहिनी कुठे आहे हे तुला कळलंय? तर राघव म्हणतो हो. तेव्हा आता ऋषभ म्हणतो कुठे? तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधूला मधूने जिथे ठेवलंय ना त्या ठिकाणी ऑलरेडी मी जाऊन आलोय. आणि लगेचच त्या टाइम बॉम्ब लावल्याचा फोटो मधूने आता राजश्रीच्या मोबाईलवर पाठवलेला असतो आणि लगेच राजश्री तिचा मोबाईल बघते आणि सिंधूच्या मांडीवरती टाइम बॉम्ब लावला असल्याचे राजश्री बघताच घाबरतच राजश्री राघवला म्हणते की राघव. तर आता लगेच पटकन राघव हा राजश्रीच्या हातातून मोबाईल घेतो आणि सिंधूच्या मांडीवर टाइम बॉम्ब लावल्याचे आता राघवलाच दिसते. राघव म्हणतो की टाइम बॉम्ब? तर ते ऐकून आता काकू सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळ्यांच्या काळजात आता धस्स झालेली असते आणि मधूने आता सिंधूच्या मांडीवर टाइम बॉम्ब लावून ठेवल्याचे सत्य आता राघव समोर आलेले असते. आणि त्या टाइम बॉम्बमध्ये फक्त 15 मिनिटाचा टाइम असल्याचे आता राघवच्या लक्षात आलेले असते आणि ते सगळं बघून राघव म्हणतो की या मधूला तर आता मी सोडणारच नाही. आणि आता इकडे मधू ही पुन्हा धर्माधिकारीकडे येऊन धर्माधिकारीची भेट घेते आणि म्हणते की त्या सिंधूचं आयुष्य मी सगळं उद्ध्वस्त करून टाकणार आहे. त्या सिंधूचं घर दार सिंधूचे मुलं राघव सगळं काही निस्तनाबूत करणार आहे. तेव्हा आता धर्माधिकारी मधूला म्हणतो की मधू, तू जेवढा हा जसा विचार करते ना ते वाटतं तेवढं सोपं नाहीये. तेव्हा आता लगेचच मधू म्हणते की माझ्यासाठी हे अगदी सोपं आहे. धर्माधिकारी म्हणतो की ते कसं काय मधू? तर आता लगेचच मधू म्हणते की त्या सिंधूची ती 2 चिल्ली पिल्ली सावी आणि विनू. इकडे आता सिंधूच्या मांडीवरती टाइम बॉम्ब ठेवलेला असतो. तेव्हा ते सगळं बघून सिंधू म्हणते की बाप्पा, प्रत्येक वेळी मला तू प्रत्येक संकटातून मार्ग दाखवून बाहेर काढलंस, यावेळी सुद्धा तू मला या संकटातून मार्ग
मार्ग दाखवून बाहेर काढ. आणि असे म्हणत आता सिंधूने त्या टाइम बॉम्बकडे बघितलेले असते. सिंधू आता बाप्पाचा धावा करते आणि म्हणते की तूच आता यातून मार्ग काढ. तर आता मधूनही सिंधूला तिच्या स्टुडिओमध्ये लपून ठेवल्याचे सत्य राघवला कळताच आता फक्त 15 मिनिटाचा टाईम असल्यामुळे राघव हा अखेर त्या स्टुडिओमध्ये सिंधूला सोडवायला निघालेला असतो. तर आता दबंग स्टाईलनी आता राघव सिंधूला कसे सोडवणार. तर आता मधूच्या तावडीतून सिंधूला सोडून मधू आता अजून कोणता डाव कसा आखणार आणि राघव सिंधू ते डाव तिचा कसा उधळून लावणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.